मला तर द्या पुढं. अरे बाप्पा, त्याच्यामुळे मी मागच राहिलो. मला हरदच बोलवणारच आहे मला. लोक तुम्हाला सांगतो आता एवढे फास्ट झाले, इतके फास्ट झाले, कोणाचं ऐकायला तयार नाही. साधू संतांचं ऐकलं नाही. मागच्या वर्षी मी सांगून गेलो, महाराज सांगतात, सगळे सांगतात. कितीतरी महाराज तुम्ही आतापर्यंत मारले, आपले ऐकले. ऐकले म्हणायचं होतं, मारले चुकून आले. ऐकले मारले होतं कधी कधी, परंतु आपल्यामध्ये परिवर्तन होईल यात काही गॅरंटी नाही. काहीच माणसं असं आहे का त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं. याचं कारण सांगू तुम्हाला. कथा म्हणजे परिवर्तन. भगवंताची कथा म्हणजे परिवर्तन. फक्त मनोरंजनच नाही, याच्यामध्ये परिवर्तन आहे, हृदय परिवर्तन आहे. साधू संतांचं महत्व समजलं जातं, देवाचं महत्व समजलं जातं, धर्माचं महत्व समजलं जातं, परिवाराचं महत्व समजलं जातं, जगण्याचं महत्व समजलं जातं, आणि शेवटी अंतकाळाचाही महत्व समजणारा ती म्हणजे भगवंताची कथा आहे. याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून कथा आहे, म्हणून याचं नियोजन आहे. म्हणून दुसऱ्यांदा तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला. कारण वर्षभर फिरत असताना आमची गाडी 120च्या स्पीडनं चालते. 120च्या. आज आम्ही गोंदियाला आहोत. इथून 250 किलोमीटर आहे गोंदिया. तिथं सकाळी काल्याचं कीर्तन करून निघालो आणि 5 वाजता या ठिकाणी पोहोचलो. दुसऱ्यांदा तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला. कारण माणसाचा भरोसा आहे का? नाही ना, अजिबातच भरोसा नाही. चहा पिता पिता ठसका लागला तरी माणूस मरू लागला. मरू लागला. ज्याचं ठरलं आहे त्याचं ठरलं आहे. मग त्याने कितीही प्रयत्न करू द्या का मला जिवंत राहायचंय, जिवंत राहायचंय, पण मरण लिखित असतंय. बारशाच्या दिवशी बघा तुम्ही, बारशाच्या दिवशी ती सटवीन बाई येते. कशा करता? आयुष्य द्यायला. तुम्ही तिथं दिवा लावता ना, बरोबर. मावशी लावता ना दिवा. आता दिवा नका लावू, आता लाईट लावा. कारण सटवीन बाईला चष्मा लागला. तिनं 100च्या ऐवजी 1 0 जर लिहिला नाही तर 10 लिहिले तर काय करा. म्हणून मोठा लाईट लावत जा. तिथं दिवा नका लावत जाऊ. चांगले मोठे तांदूळ टाकत जा. तिला चांगलं लिहिता आलं पाहिजे. सटवीन मरण हे ना लिखित आहे. पहा, एखाद्यानं कितीही प्रयत्न करू द्या मी वाचावं म्हणून तो मरतो, आणि एखाद्याने कितीही प्रयत्न करू द्या मला मरायचंय ते मरत नाही. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात घ्या. पहा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंचाला चिंच लागतात. चिंचाच्या झाडाला लागतात ना पोरी हो. तुम्ही गेले का कधी चिंच तोडायला, दगड मारायला? 4-5 पोरं असे दगड घेऊन भरपूर असे चिंचाच्या झाडाला दगड मारायला निघाले, चिंच तोडायला. पहा मरण कसं ठरलेलं राहते. थोडं समजून घ्या. गेले चिंच पाडायला. आता चिंच शक्यतोवर लवकर पडत नाही, फार चिकट जात आहे. चिकट जात आहे. चिंचेचा पहा तुम्हाला सांगतो फायदा आहे, आणि चिंच एखाद्याला नुकसान आहे कसं करते. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या गावामध्ये बँड पार्टी आली यायची. बँड पार्टी आली. त्या बँडात ना, बँड पार्टीमध्ये वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट असतात वाजवायला. एक लांब लचक असते, क्लाट काळीवाली. एक सॅक्सोफोन राहते अशी हत्तीच्या सोंडासारखी. एक ट्रम्पेट राहते. एक ना तो गळ्यात टाकून राहतो बॉस, हे एवढा मोठा भोंगा असतो. तो फक्त एकच वेळ आवाज करतो. असाच देतो, एवढाच आवाज देतो. त्याच्याकडे तेवढं तो रिदम भरण्याचं काम करतो. आम्ही काय करायचं लहान असताना, नेमकं त्या बँड पार्टीत त्या भोंग्यावाल्या जवळ जाऊन आम्ही चिंच खायचो. चिंच खाल्लं का त्याला पाणी यायचं, त्याला भोंगा वाजवतात येत नव्हतं. कारण ते सारखं पाणी यायचं ना, सारखं पाणी गळायचं. लहानपणाचे दिवस आठवले. हे 5-6 पोरं चिंच तोडायला गेले. पहा, दगड घेतले, निशाणा घ्यायचा, दगड मारायचा, आणि नियम हुकला का लहान लेकरं शिव्या फार विचित्र देतात. इतक्या विचित्र या लहान लेकरांच्या शिवा ऐकूच नका. खेड्यातले तर अजिबात नाही.
ते शिव्यानंच मरण माणूस. इतके बेकार शिव्या देतात, पण मला एवढ्या शिव्या सांगता येणार नाही. मी थोडस नॉर्मल शिवी सांगतो बाबा. निशाणा घ्यायचा, मारायचा, आणि जर दगड हुकला लगेच एक जण शिव्या द्यायचा. ज्यानं मारलं त्यानं दगड तो शिवी द्यायचा. त्या मायला नियम हुकला गड्या असा तर मला ऐका, याच्या पुढे मला देता येत नाही. दुसरा यायचं, थांब रे हो बाजूला, म्हणले मी पाहतो कशी चिंच पडत नाही ते. त्याने दगड मारायचा, निशाणा हुकला का च्या मायला माझाही नियम हुकला गड्या. आणि ते दगड चालले शेजारच्या झाडाकडे. त्या झाडाखाली एक धार्मिक माणूस बसलेला होता आणि तो वरडला, हे बरं, अरे मला दगड लागायला लागले, खबरदार म्हणले, आता इथून पुढे जर दगड आले तर. मला सांगा, मुलं त्याच्या बापाचं ऐकत नाही, त्यांचं ऐकतील. हा, मुलं म्हणले, अरे जाऊ दे तिकडं, हे इकडं, म्हणलं मी मारतो. तिसरा आला, त्याने दगड मारला, त्याचाही नियम हुकला. त्याने म्हटले, त्या मायला नियम हुकला गड्या. 4-5 जण झाले, चिंच काही पडायला तयार नाही. मुलांचे दगड मारणं चालून दगड त्या धार्मिक माणसाकडे जाऊन पडायला लागले. शेवटी तो उठून उभा झाला, आराम करत होता. म्हणले, आता का दगड आले? देवाची प्रार्थना करतो म्हणले, कारण देव माझा ऐकतो आणि तुमच्या अंगावर वीजच पाडायला लागला. तरी मुलं ऐकले नाही. पहा, लक्ष देऊन ऐका दृष्टांत, म्हणजे तुम्हाला सिद्धांत लक्षात येईल. पुन्हा एक जण म्हणले, जाऊ द्या, ओरडू द्या त्या महात्म्याला, त्या धार्मिक माणसाला. दगड घेतला, पुन्हा मारला, चिंचाला लागला, पण चिंच काही पडलं नाही. पुन्हा म्हणलाच्या मायला नियम हुकला गड्या. शेवटी त्या धार्मिक माणसाने देवाची प्रार्थना केली आणि देवाला म्हणतो, देव बाप्पा, यांच्या अंगावर ना तू वीजच पाडून टाक. देवाने लगेच ऐकलं देवाने, आणि पाडली ना वीज पाडली. देवाला वाटलं वीज बरोबर पडली का काय म्हणून पाहाव, वीज बरोबर पडली का काय म्हणून पाहावं. असं वाकून पाहिलं आणि देवाच्या तोंडातून शिवी निघली, च्या मायला नियमच हुकला गड्या. कारण काय? देवाला पाडायची होती वीज कोणाच्या अंगावर? लेकरायच्या. पण पडली कोणाच्या अंगावर? ज्यानं म्हटलं पाड त्याच्याच अंगावर, म्हणून देव म्हणलायच्या मला नियम हुकला गड्या. याचं कारण काय? ठरलं त्याचं होतं, सरलं त्याचं होतं, या लेकरांचं नाही. ज्याचं मरण सरलेलं आहे, तुम्हाला सांगतो, कितीही मोठ्या काचाच्या बिल्डिंग मध्ये बसा, मरण कुठून येईल काही सांगता येत नाही. कारण सगळ्यात उदाहरण तुम्हाला परीक्षिती राजाचं मी या 4-5 दिवसात देणार आहे. राजा परीक्षिती जर काचा 7व्या मजल्यावरती काचाच्या बिल्डिंग मध्ये बसला होता, हवा सुद्धा येत नव्हती, तरी सुद्धा राजाला मरण आलं. याचं कारण एकच आहे, जे भगवंताने आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते आयुष्य जास्त दिवस राहणार नाहीये, ते आयुष्य संपणार आहे. जन्माला आल्यानंतरही काही आणलं नाही आणि मेल्यानंतरही आपण काही नेऊ शकणार नाही. क्या लेके आया क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. ज्या संसारामध्ये आपण जन्म घेतलेला हो, याला मेला म्हटलेला यात्रा. आणि या यात्रेमध्ये आपण जीवन व्यतीत करतोय. मग या यात्रेमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे हौसे, काही आहे गौसे आणि काही आहे नवसे. कुंभमेळ्यात लोक गेले काय? सगळे स्नानाला गेले का? काही जण फक्त गर्दी पाहायलाच गेले. गर्दी किती आहे बघ. काही जण गर्दी पाहायलाच गेले, ज्यानं एकदा आंघोळ केली पुन्हा आंघोळीला गेलाच नाही, कारण पाणी एवढं थंड आहे. मग नुसतं शिटे घेतले अंगावर, शिटे. मग काय साधू संतांनी गर्दी होऊ नये म्हणून व्हिडिओ शेअर केले. काय? जिथं बसले तिथंही तुम्ही या गंगेचा आनंद, स्नानाचा आनंद घेऊ शकता. मग बरेच जणांना वाटलं बरं इथंच घेऊ आपण स्नान. तिथून पाणी आत बोलून घेतलं, अंगावर टाकून घेतलं, झालं म्हणले कुंभ स्नान. 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. मग सर्वच जण तुम्हाला सांगतो कुंभमेळ्याला खरं स्नान करायला जात नाही. कोणी पाहायला जातात, कोणी आनंद लुटायला जातात, कोणी खरोखरच आंघोळीला जातात. मग जन्माला आल्यानंतर आपण घेऊनही काही येत नाही आणि नेतानाही काही
सोबत नेऊ शकत नाही. जन्म जेव्हा होतो तेव्हा मुठ्ठी बांधून असते आणि जेव्हा मरतो आपण तेव्हा हात मोकळे असतात. 1 रुपया नेऊ शकत नाही. असं हे आयुष्य आहे आपलं. तरी सुद्धा आपण या संसाररूपी मायेमध्ये एवढं अडकून गेलो. किती अडकून गेलो. एक भजन आहे फार सुंदर. जग